अमेरिका, इस्रायल, इराण युद्ध जे आहे तर ते आता त्याला युद्धविराम मिळालेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आता जो व्यावसायिक गॅसचा पुरवठा जो आहे तर तो सुरळीत सुरू झालेला आहे. तर आपण पाहू शकतात तुम्ही आता येवल्यातील एका हॉटेलमध्ये या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी व्यावसायिक जे काही गॅस आहेत, सिलेंडर आहेत तर ते आता मिळत असल्याने या ठिकाणी हॉटेल व्यवसाय जो आहे तर तो या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. आणि एकंदरीत पाहता हॉटेल चालकांमध्ये सुद्धा या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे. कारण की बऱ्याच दिवस व्यावसायिक सिलेंडर जे आहे तर ते मिळत नव्हते आणि त्याच्यामुळे कुठेतरी हॉटेल व्यवसाय जो आहे तर तो आता मध्यंतरी बंद पडलेला होता. मात्र आता तो पुन्हा सुरू झालेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी हॉटेल चालक आहेत. मला हे सांगा की तुम्हाला आता व्यावसायिक गॅसचा पुरवठा होतोय, काय सांगता? साहेब, 1 ते 1.5 महिन्यापासून आम्हाला व्यवसाय बंद होता कमर्शियल. आता सध्या चालू झालेलं आहे सरकारमुळे. 20% जे पण आम्हाला भेटू राहिले दररोज, जेव्हा पहिले 5 टाके यायचे आता 1 येऊ राहिले, पण भेटू राहिलं आता. त्यामुळे आम्ही सर्व फास्टफूड जे पण होतं आता चालू केलेलं आहे आणि गिरायकांना सर्व काय आयटम जे काही लागलं ते भेटेल आता. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता इराण आणि अमेरिकाचं युद्ध सुद्धा संपलेले, त्यामुळे सरकारने आपल्याला गॅस भरपूर आठवड्यात पुन्हा सुरसुरीत चालू होऊन जाईल. काही अडचण सारखी काही गोष्ट नाही. एकंदरीत पाहता व्यावसायिक सिलेंडर आता या ठिकाणी मिळत आहेत आणि अशाच पद्धतीने हे सिलेंडर मिळावे त्यासाठी आता हॉटेल व्यावसायिकांनी मागणी केलेली आहे. उमेश पारिक, TVN मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.